मोठी बातमी येते। रोकड वाहतूक करणारी 2 वाहनं अमरावती पोलिसांच्या ताब्यात आहेत। 2 वाहनांमध्ये मिळून 2.5 कोटी रुपयांपर्यंतची रोख असल्याची प्राथमिक माहिती आहे। रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीची कॅश वाहतूक करणारी वाहनं आहेत अशी माहिती मिळते। सिटी कोतवाली पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली जाते, तपास केला जातोय, पंचनामा केला जातोय। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांना विचारूया। संजय, या निवडणुकीच्या कालावधीमध्ये अशा अनेक कारवाया होताना आपण बघतोय, रोकड ताब्यात घेतली जाते। आता नेमकी काय घडामोडी अमरावतीतली? सुवर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये येणारे सगळे जे रस्ते आहेत ते रस्ते पोलिसांचा त्या ठिकाणी बंदोबस्त आहे। सगळे येणारे जे वाहन असेल त्या वाहनाची तपासणी केली जाते। आज देखील जेव्हा हे 2 वाहनं आली त्या वाहनांची तपासणी केली असता एका वाहनामध्ये जवळपास 2,14,00,000 रुपये आणि दुसऱ्या एका वाहनामध्ये 14 लाख रुपयाची रोकड जी आहे ती आढळून आलेली आहे। पोलिसांनी हे दोन्ही वाहनं जे आहे ते सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात सध्या घेतलेली आहे आणि आता पंचनामा सुरू आहे। आणि या गोष्टीची जी पुष्टी आहे ते अमरावतीचे डीसीपी गणेश शिंदे यांनी केलेली आहे। त्या दोन्ही वाहनाची तपासणी करण्यात आलेली आहे। हे रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस नावाची ही कॅश वाहतूक करणारी कंपनी आहे आणि याचे कागदपत्र तपासल्यानंतर पंचनामा केल्यानंतर ते खातरजमा केल्यानंतरच ही कॅश सोडले जाईल किंवा हे कॅश जप्त देखील केले जाऊ शकते। अमरावतीमधली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे। यापूर्वी देखील 37,80,000 रुपयाची कॅश जी आहे ती या कारवाईमध्ये निवडणूक विभागाचे अधिकारी असतील, पोलीस असतील यांनी जप्त केलेली आहे। नक्की धन्यवाद संजय, आपण माहिती दिली त्याबद्दल। शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबागच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचार केल्याने आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपात चित्रलेखा पाटलांवर गुन्हा दाखल झालाय। नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे मवियाच्या उबाठाचे उमेदवार मनोहर मडवी यांच्या पत्रकार परिषदेत अनिकेत म्हात्रे हजर होते। काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, पण नाना पटोलेंनी मनधरणी केल्याने ते मडवींसाठी मैदानात उतरले। बुलढाण्याच्या मेहकर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय। दरम्यान प्रचारातील प्रतिसादानंतर विक्रमी मतांनी आपला विजय होईल असा विश्वास सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला। महायुतीची कोणत्याही प्रकारची या ठिकाणी भीती नाहीये। हा फाईट वगैरे तुम्ही म्हणाले, फाईट वगैरे काही नाही, ही संपूर्णपणानं एकतर्फी अशी लढत आहे। त्यांनी आपलं डिपॉझिट आता सांभाळण्याचा प्रयत्न करावा। अकोला पश्चिम मतदारसंघात राजकारण चांगलंच तापलंय। उमेदवारांमधील शाब्दिक वार पोस्टर वॉरमध्ये उतरलाय। एका अज्ञात व्यक्तीने बंडखोरांचे बॅनर्स फोडले, तर या सगळ्या उमेदवारांचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसणार असल्याने बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फोडल्याची चर्चा मतदारसंघात आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांकडून केलेल्या तपासणीत पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका व्यक्तीला बेड्या ठोकल्यात। आरोपीकडून एक गावठी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी शेख मोहसिन या आरोपीला अटक केली आहे। राज्यात अपक्ष आणि छोट्या पक्षांचा सरकार येईल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला। मोठ्या पक्षाला आमच्या सोबत यावं लागेल किंवा त्यांना पाठिंबा तरी द्यावा लागेल असेही बच्चू कडू म्हणाले। तसंच अमरावतीत राणांनी भाजप संपवण्याचं काम केलं असा आरोपही बच्चू कडूंनी केला। अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार येईल 100%, 100% 100% येईल। एकतर मोठ्या पक्षांना बाहेरून पाठिंबा द्यावा लागेल, नाहीतर आमच्यामध्ये सामील व्हावं। का ज्यांची कवडीची लायकी नाही ते आज महत्त्वाच्या पदावर आहे, ज्यांनी खास्ता घातल्या त्यांनी गुन्हे दाखल झाले ते मात्र आज आम्ही पाहतोय रोज त्यांच्या घरी दारिद्र्य आहे, प्रचंड त्यांचा मानसिक संताप आहे। आणि राणा परिवारानं इथं व्यवस्थित BJP खतम करून युवा स्वाभिमान मोठा करण्याचा व्यवस्थित प्रयत्न आहे, ते BJPच्या लक्षात येत नाही। हाच मोठी खरं तर दुर्दैव आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला। पायाखालची वाळू घसरत असल्याने महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्याची घोषणा केली, मात्र कर्जमाफी करू अशी घोषणा करताना त्यांनी कुणाचा सल्ला घेतला हे त्यांनी सांगावं, तर पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर जुमलेबाजी करण्याचा त्यांचा डाव आहे असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला।
तर बॅगा तपासणं हे केवळ नाटक आहे. एकनाथ शिंदे एका दिवसाच्या दौऱ्यावर जाताना 10 बॅगा का घेऊन गेले, तेव्हा त्यांच्या बॅगांची तपासणी का केली नाही असा सवाल त्यांनी केला. पायाखालची वाळू घसरते म्हणून ते म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू. तुम्ही कोणाचा सल्ला घेऊन सांगताय? घेतला होता काय देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेनी सल्ला? अमित शहाजींचा घेतला होता का सल्ला? नरेंद्र मोदीजींचा सल्ला घेतला होता का? म्हणजे पुन्हा नवीन जुमलेबाजी निवडणुकीच्या तोंडावर, नवीन काहीतरी. पण शेतकरी यांना माफ करणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप या लोकांनी केलं आहे. 20,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10 वर्षामध्ये झालेल्या आहेत. या सगळ्या पापाचे वाटेकरी महायुती आहे. महापापी महायुती सरकार आहे. अमरावतीच्या दर्यापूर विधानसभेतून महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजित अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अडसूळ यांच्या उमेदवारीला आधीपासूनच राणा दाम्पत्याचा विरोध आहे. आता थेट आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ पिता पुत्राविरुद्ध राणा दाम्पत्य मैदानात उतरलाय. भाजपनं हकालपट्टी केलेल्या रमेश बुंदिलेंसाठी नवनीत राणांनी दर्यापूर विधानसभेत प्रचार सभांचा धडाका लावला. या मतदारसंघाचे बेरोजगार हातांना जर रोजगार पाहिजे असेल तर बुंदिले साहेबांना आपल्याला निवडून द्यावं लागेल. या मतदारसंघाचे जर गोरगरिबांना जसं आमच्या शहरांमध्ये 2.5 लाख रुपये घरकुलाचे भेटते, जर ग्रामीण मध्ये घरकुलाचे 2.5 लाख रुपये करायचे आहे तर बुंदिले साहेबांना आपल्याला निवडूनच द्यावं लागते. जर शेतकऱ्यांना शेतमजुरांचे पांदण रस्ते जर आपल्याला डांबरी करून घ्यायचे आहे तर आपल्याला बुंदिले साहेबांना निवडून द्यावंच लागेल. सावत्र भावासारख्या सुप्रिया सुळे या सावत्र बहीण आहेत. सुप्रियाताई रोज उठतात आणि खोटं बोलतात अशी टीका चित्रा वाघांनी केली. दरम्यान चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. मला सांगितलं सावत्र भावांसारख्या सावत्र बहिणी आहेत. तशी अजून एक सावत्र बहीण आहे आपली बारामतीची मोठी ताई सुप्रिया सुळे. रोज उठतात खोटं बोलतात. आणि 2 दिवसांपूर्वी या खोट्यांचा सरदार राहुल गांधी आला आणि तो म्हणला महाराष्ट्रातल्या बहिणींना मी आता 3,000 रुपये देणार आहे. किती हजार? ऐका पुढं. मला आश्चर्य वाटलं आणि मला प्रश्न पण पडला की एका ठिकाणी बारामतीची ताई सांगते की तिजोरी खाली आहे आणि यांचा सरदार सांगतो 3,000 रुपये देणार. तर कुठून देणार 3,000 रुपये? श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे युतीचे उमेदवार आहेत. दरम्यान त्यांना राष्ट्रवादीकडून मोठा प्रतिसाद मिळत असून गावोगावी छोटेखानी सभा घेत लहू कानडे मतदारांना भेटत आहेत. यावेळी काँग्रेसने माझा विश्वासघात केला असा आरोप कानडेंनी केला. हा विश्वासघात आहे. मी 5 वर्ष अत्यंत निष्ठा ठेवून काँग्रेसमध्ये राहिलो. माझ्यामुळं खरं तर काँग्रेस पक्ष वाढायला मदत झाली. परंतु मला पहिल्यांदा काँग्रेसचं ते घाणेरडं रूप दिसलं. त्यांना आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, त्या समाजातलं नेतृत्व रुजूच द्यायचं नाही.